श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश जे शेवटपर्यंत ऐकतील ते सर्व कर्जातून बाहेर पडतील आणि त्यांना धनाची कधीच कमी पडणार नाही. त्यामुळे या संदेशाला दुर्लक्ष न करता संपूर्ण शेवटपर्यंत ऐका आणि या संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण नक्की शेअर करा. त्यासोबत तुम्ही आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलो, आचरण केले, भक्तिसेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच देतील. असेच स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काचं व्यक्ती, हक्काचं नातं जरुरीचे असते आणि माझे तेच नातं आहे स्वामी तुमच्याशी. स्वामी म्हणतात, सत्याच्या वाटेवर स्वाभिमानाने चालताना एकटे पडलात तरी चालेल, पण स्वार्थासाठी चुकीचे समर्थन करणाऱ्यांच्या गर्दीत सामील होऊ नका. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो, फक्त संघर्षात दम असला पाहिजे. स्वामी सांगतात, आयुष्यात कठीण काळात आपली नीती जेव्हा आपल्याला नाचवत असते ना, तेव्हा सर्वात जास्त ढोल वाजवणारी काही जण आपल्यातीलच लोक असतात. स्वामी म्हणतात, कोणाशी बरोबरी करत बसू नका, तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. आज ना उद्या तुमचे पण सुखाचे दिवस नक्की येतील, यावर विश्वास ठेवा. देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं, दुःख तर सगळेच देतात. स्वामी म्हणतात, मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणी असला तरी वाचवणारा तुमच्या पाठीशी उभा आहे. स्वतःच्या दुःखाचं प्रदर्शन करू नका, कोण कुणाचं नसतं या जगात. म्हणून संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभे राहा, कारण एक दिवस ही संकटं तुम्हाला नवा मार्ग दाखवतात. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. स्वामी सांगतात, इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं. करून पाहावी प्रार्थना कधीतरी कोणताच मार्ग नसताना. चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देतील काहीच शिल्लक नसताना. स्वामी म्हणतात, जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटा पडतो. खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते, वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देत प्रेम देते. आपल्याला किती लोक ओळखतात ते महत्त्वाचं नाही, तर का ओळखतात हे महत्त्वाचं आहे. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा येणार नाही. स्वामी म्हणतात, एखाद्याकडून अपेक्षा भंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा, कारण अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच करत असतो. माझे स्वामी म्हणतात, कोणाच्या सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष्य साध्य होतं ना आनंद मिळतो. म्हणूनच माणसानं स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून वाटचाल करावी. स्वामी सांगतात, त्याच माणसाच्या डोळ्यात पाणी येत असतं ज्याने एखादं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. मतलबी माणसाच्या डोळ्यात ना पाणी असतं ना मनात दुःख. माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं. पैसा कमवला तर त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नाही. ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं. कारण कमवलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं. संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे, जो स्वीकारतो तोच पुढे जातो. शांतता हे प्रत्येक प्रश्नाचं दिलेलं सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असते.
जीवनात नेहमी हाच प्रयत्न असावा की आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्याचा विश्वास कधीच तुटू नये. स्वामी म्हणतात, तुम्हाला मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नका, तुमच्यावर प्रेम करणाऱ्याचा कधीही तिरस्कार करू नका आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही फसवू नका. संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण तो कायम मुक्कामाला राहत नसतो. म्हणून मानवाने जीवनात येणारे प्रत्येक क्षण आनंदाने घालवायचे. स्वामी सांगतात, जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका. जीवनाचे एक तत्त्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर उभे राहा. 4 लोकांनी काय साथ सोडली, लोकांना वाटलं संपलोय मी, पण माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत, एवढं लक्षात ठेवा. श्रीमंताकडे बघून त्यांच्यासारखे जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरिबाकडे बघून जगलं की आयुष्याबद्दल कसल्याच तक्रारी उरत नाहीत. धोका हा मंदिरातल्या प्रसादासारखा असतो, थोडं का होईना पण प्रत्येकाच्या वाटेला येतोच. स्वामी म्हणतात, स्वतःला पटेल तसं योग्य वागावं, दुसऱ्यांसारखं वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये, कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट हिरा नसते. स्वामी सांगतात, जगणं खूप सुंदर आहे, सतत रुसू नका, एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होत असतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी, जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते स्वामी, जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते स्वामी, जे सुखदुःखाच्या पलीकडे आहे ते स्वामी. आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण ते वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही. नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळते. माझे स्वामी म्हणतात, माणसाचा जवळचा शत्रू राग आहे. राग आला की राग निश्चित आहे, कारण राग मनुष्याची विचार करण्याची शक्ती संपवून टाकतो. त्यामुळे जो रागावर नियंत्रण ठेवण्याचे शिकतो तोच जीवनात यशस्वी होतो. सर्वात मोठी संपत्ती बुद्धी, सर्वात चांगला हत्यार धैर्य, सर्वात चांगली सुरक्षा विश्वास, सर्वात चांगले औषध हसू आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे. स्वामी सांगतात, जीवन हे घाट आहे, जिथे काही अशी वळणं येतात जी आपल्या नशिबाचा संपूर्ण कायापालट करून टाकतात. स्वामी म्हणतात, यशाचं डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधीच सोपा नसतो. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. लोक काय म्हणतील, पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार करू नका, तुम्हाला जे करायचे तेच करा. स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा, बाकी उपयोग करून घेणारे तुम्हालाच शोधत येतील. माहीत नाही तुमचं आणि माझं काय नातं आहे, पण तुमच्या विना जीवन जगणं या जन्मात अशक्य आहे. दुसऱ्याचे वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईट होईल. हे सत्य आहे आणि हीच नीती आहे. आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. ज्या वेळेस आपल्यावर काही संकटे आली, आपत्ती आली, अगदी नाईलाज झाला, तर त्यावेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचे. त्या आपत्ती, त्या संकटाला तोंड द्यायचे आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला, स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची. अन्यथा विनाकारण अगदी छोट्या मोठ्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपते, लक्षात असावे. स्वामी म्हणतात, हसता हसता समोर जा आयुष्याला, तरच घडू शकाल भविष्याला. कधीच निघून जाईल आयुष्य कळणार नाही. आताच हसरा क्षण
परत मिळणार नाही. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचे दुःख जाणवत नाही. नेहमी समाधानी असावं, कारण सुखाची लालसा हीच नव्या दुःखाला जन्म देते. स्वामी म्हणतात, खरा आनंद आपल्याकडे असलेल्या वस्तूंच्या असण्यामुळे नाही तर आपल्याकडे असलेल्या उत्तम विचारांमध्ये असतो. माणसाने शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आईवडिलांना समजून घेतले तर जीवनात कोणतीच अडचण येणार नाही. ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात, कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवतो. स्वामी म्हणतात, समाधान म्हणजे अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस. आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते. मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी बनलेली असतात. या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जीवनात यशस्वी होतोच. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारायचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडाने ठेच लागते. स्वामी म्हणतात, आनंदी राहण्याचा साधा एकच मंत्र आहे. अपेक्षा स्वतःकडून ठेवा, समोरच्याकडून नाही. जे गेलं ते सोडून द्या. जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचे आहे त्यावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, सत्याची नाव हलेल, डुलेल, डगमगेल, पण बुडणार कधीच नाही. स्वामी म्हणतात, ज्या पावलांना पूर्वीपासून ऊन, पाऊस, वारा, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते, अशी पावले कधीच थकत नाहीत. जो विचारवंत आहे तो दुसऱ्याचे विचार उधार घेत नाही. स्वयंभू मनाचे विचार त्याच्या अनुभवावर अधिष्ठित असतात. स्वामी म्हणतात, थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते, पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही. म्हणून शरीर थकेल तरी चालेल, परंतु मनाला कधी थकू देऊ नका. क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते. कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो पूर्ण आयुष्यच बदलून टाकतो. फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे. यालाच आयुष्याचा टर्निंग पॉईंट म्हणतात. बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खणखणीत असून चालत नाही, तर ते वाजून दाखवण्याची किमया असावी लागते. त्यासाठी थोडंसं धाडस हवं. जीवनात सुख शांती हवे असल्यास निर्णय इतरांकडे बघून नाही तर परिस्थिती आणि कार्यक्षमता पाहून घ्या. आपण जे विचार करतो तेच घडले पाहिजे असे नाही. परिस्थिती कधीही बदलू शकते. आपण प्रत्येक परिस्थितीसाठी सकारात्मक राहिले पाहिजे. परिस्थितीशी जुळवून घेताना स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता असणे हे हुशारीचे लक्षण आहे. विसरण्याची सवयसुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण सर्व काही आठवलं तर माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही. क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही, आणि कष्टासोबत प्रामाणिकपणा असेल तर यशाला पर्याय नाही. समाजात गुरु, कुटुंबात वडील आणि जीवनात मित्र हे झाडाच्या सावलीसारखे असतात. स्वामी सांगतात, अडचणीतही सकारात्मक राहा. अडचणी थांबवण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी येतात. ज्या मनुष्याजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते त्या मनुष्याकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. निवडलेला रस्ताच सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही, भले सोबत कुणी असो वा नसो. प्रत्येकाला समजवत नाही बसायचे, कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजू शकणार नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजत बसायचे नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपल्या स्वतःची किंमत कमी करून घेतो. समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देते. बऱ्याचदा पाहिजे तसं जगता येत नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीकडे घाण ठेवावे लागतात. साखर अंधारात खा किंवा प्रकाशात, ती तोंड नेहमी गोड करते. तसेच चांगले कर्म नकळत जरी केले तरी त्याचं फळ नेहमीच गोड असतं. जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याच्या नशिबात यशाचा सुगंध नेहमी दरवळत असतो. खूप दूरवर पाण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं. स्वामी म्हणतात, एखादे संकट आले की
समजायची त्या संकटाबरोबर संधी पण आली, कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही. संकट हे संधीचा राखणदार असते. फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे. सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातून मोती काढतात, तर काहीजण त्यातून मासे काढतात, तर काहीजण फक्त पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही यातून काय घेता हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक विचारांच्या दोन बाजू असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. आता तुम्ही कोणती घेता त्यावरून तुमचा शहाणपणा सिद्ध होतो. उत्तमपासून सर्वोत्तम तोच झालाय ज्यांनी संयम राखून खूप काही ऐकलंय, खूप काही सहन केलंय. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीही जोड असावी लागते. असं म्हणतात, नात्याला वचन आणि शर्यतींची गरज नसते. त्यासाठी दोन सुंदर विचारांवालेच पुरेसे आहेत. एक जो तिला निभावू शकेल आणि दुसरं जो तो त्याला समजवू शकेल. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, परंतु सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. ऋतूतले पावसाळे मोफत अनुभवायस मिळतात, मात्र अनुभवाचे पावसाळे अनुभवायला बरीच किंमत मोजावी लागते. वासनेने भक्ती बिघडते, क्रोधाने ज्ञान बिघडते, लोभ त्याग बिघडवतो आणि मोह ध्यान बिघडवतो. काही करून दाखवायचं म्हटल्यावर त्याग तर करावाच लागतो ना. वनवासाचे दिवस काढल्याशिवाय कोणी राम होत नसतं. अंत हाचा आरंभ आहे. वासना हेच मोह आहे, इच्छा हीच लालच आहे, समजून घेणं हेच ज्ञान आहे, अपेक्षा हेच दुःख आणि एकांत हेच सुख आहे. कोणत्या गोष्टीचा गर्व करताय? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे. आपल्या अंतर्मनाचं महाभारत आपल्यालाच लढायचं आहे. जीवनाच्या या चक्रव्यूहामध्ये आपल्यालाच कृष्ण आणि आपल्यालाच अर्जुन बनायचं आहे. निसर्गाचा नियम आहे, आपण जितकं सांभाळू शकतो त्यापेक्षा अधिक आपल्याला काहीच दिलं जात नाही. संयम ठेव. ज्यांनी तुझं नशीब लिहिलंय तो ब्रह्मांडातला सर्वात मोठा लेखक आहे. मग त्यांनी काहीतरी विशेषच लिहिलं असेल ना. काही मिळालं तर त्याची कृपा, काही नाही मिळालं तर त्याची इच्छा, आणि जे आपल्याला पाहिजे असतं ते कधीच मिळत नाही. जे आपल्या हिताचं आहे ते मात्र नक्कीच मिळतं. मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो हा तुझा अंत नाही, अन उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो ही तुझी सुरुवात आहे. सर्व काही असूनसुद्धा जो झुकतो तो श्रेष्ठ, श्रेष्ठ असूनसुद्धा सर्वसामान्य राहणं हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. वेळ आणि नशीब यांच्यावर कधी घमंड करू नका, कारण सकाळ त्यांची पण होते ज्यांचे दिवस बरे नाहीत. नको कोसू नशिबाला, नशिबापेक्षा मोठं कर्म आहे आणि कर्म करायचे तुझ्या हातात आहे. निर्मिती करणाराही तोच आहे, सांभाळणाराही तोच आहे आणि संपवणाराही तोच आहे. जी गोष्ट तुम्ही कमवू शकता ती गोष्ट दुसऱ्यांकडून मागणं बंद करा. कमवणं आणि मागणं याच्यातला फरक ज्याला कळला ना त्याला कोणावर अवलंबून राहण्याची गरज लागत नाही. जसं अमावस्यानंतर पौर्णिमा, दुःखानंतर सुख, अपयशानंतर यश, तसंच वाईट वेळेनंतर चांगली वेळ. त्यामुळे वाईट वेळेला खचून जायचं नाही. का कुणावर प्रेम करायचं, का कुणासाठी झुरायचं, का कुणासाठी मरायचं. देवाने आई वडील दिले आहेत त्यांच्यासाठीच सगळं करायचं. अपयश आलं म्हणून अश्रू ढळण्यात
वेळ नाही आम्हाला परिस्थितीच्या उरावर पाय ठेवून ती बदलण्याची ताकद ठेवतो आम्ही. अनेक वेळा हार पत्करूनसुद्धा जिंकण्यासाठी जो जिद्दीने उभा राहतो तो काहीही करू शकतो. स्वामी सांगतात, शांत राहणं यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा वास्तविकतेचा. स्वामी सांगतात, कधीकधी एकांतात जाता आलं पाहिजे, कधीकधी स्वतःशी बोलता आलं पाहिजे, कधीकधी स्वतःला सावरता आलं पाहिजे, कधीकधी स्वतःला आवरता आलं पाहिजे, तर कधीकधी स्वतःचे अश्रू स्वतःलाच पुसता आलं पाहिजे. आपल्या विचारांना मर्यादित ठेवा, कारण आपल्या विचारांपासून शब्द बनतात. शब्द मर्यादित ठेवा, कारण शब्दापासून कर्म बनतात. कर्माला मर्यादित केलं तर ती सवयी होऊन जाते आणि सवयी मर्यादित केल्या तर या सवयीपासून आपले चरित्र बनतं. आणि चरित्र सुंदर असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्या चरित्रापासून आपलं भाग्य बनतं. लोक तुम्हाला कमतरतेने ओळखत असतील तर अजिबात घाबरू नका. कमतरता कोकिळालासुद्धा आहे, त्यालाही सौंदर्य नाही. गुलाबालासुद्धा काटे आहेत आणि समुद्रसुद्धा खारट आहे, तरीही त्यांचं सामर्थ्य कमी होत नाही. त्यामुळे तुमच्यात 100 कमतरता असू द्या, फक्त सामर्थ्यावर विश्वास ठेवा. इथं प्रत्येकाची एक कहाणी आहे. प्रत्येकाच्या वाटेला एक संघर्ष आहे. कोणासाठी तो संघर्ष पळून जाण्याचं कारण आहे, तर कोणासाठी तो यशाचा मार्ग आहे. हे तुम्ही ठरवायचं कुठला मार्ग निवडायचा. या 2 गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. आयुष्य कोणालाही सोपे नाही. प्रत्येकाला समस्या आहेत. ते कशातून जातात हे तुम्हाला माहीत नाही. कोणीही परिपूर्ण नाही, कोणीही परिपूर्ण होण्यास पात्र नाही. म्हणून तुम्ही न्याय, टीका किंवा थट्टा सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवा की प्रत्येकजण स्वतःचे युद्ध लढत आहे. पराभवाची चिंता करू नका आणि तुम्ही जे काय करताय ते कोणाला हरवण्यासाठी नाही, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी करताय. आपल्या संघर्षाच्या काळात संयम हाच एकमेव रस्ता असतो. आपण फक्त प्रयत्न करत राहायचं. येणारा दिवस हा आपलाच असणार आहे. आयुष्य सोपं नसतं, ते सोपं बनवायचं असतं. थोडं संयम ठेवून, थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्षित करून. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका, कारण वेळ दोघांनाही जगासमोर नक्कीच आणते. जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्कीच बनतो. दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना लागते. सुखाचे अनेक भागीदार भेटतील, पण दुःखाचा एक साक्षीदार भेटायलासुद्धा नशीब लागतं. 2 अक्षरांचे लक, 2.5 अक्षरांचे भाग्य, 3 अक्षरांचे नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत उपयोगाला येत असते. पण 1 अक्षराचा मीपणा माणसाचे जीवन नष्ट करतो. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगले वाटतं, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वणवण फिरतात आणि दमल्यावर जाणीव होते की समाधानातच सुख आहे. आपल्या जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात. त्यातले बरेच आपले शुभ होतंय म्हणून चिंतेत असतात.
मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही. प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण तो हे विसरतो की त्याच्यासाठी आपण पण समोरचाच आहे. कौतुक अनेक वेळा परक्या लोकांकडून होते. आपल्या लोकांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नाव ठेवण्यात जातो. सुंदर शरीर म्हणजे काही सुंदरपणा नव्हे. सुंदर असतं ते त्याचं मन, त्याचे कर्म, त्याचे विचार, त्याची वाणी, त्याचा व्यवहार, त्याचे संस्कार आणि त्याचं चारित्र्य. त्याच्या जीवनात हे सर्व आहे. तो माणूस जगातला सर्वात सुंदर माणूस आहे. कोण हिशोब ठेवणार कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले? म्हणून देवाने सोपा उपाय केला. सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातानेच बोलावले. आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असावं, मग ते आरशात पाहताना असो किंवा नजरेत. ज्या अपेक्षा दुसऱ्यांकडून केल्या जातात त्या स्वतःला पूर्ण करता येतात का हेही पाहिलं पाहिजे. इतरांना खाली पाडणारी व्यक्ती ताकदवान नसते, पडलेल्यांना उचलणारी व्यक्ती खरी ताकदवान असते. माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती यावर अनेकदा माझे नियंत्रण नसते, पण सकारात्मक विचार आणि योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे. ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं त्या दिवसापासून रुसायचं आणि थकायचं अधिकार संपतो. प्रामाणिक व्यक्तीची किंमत कधीच वेळेआधी समजत नाही. त्याची किंमत एकतर वेळ आल्यावर समजते, नाहीतर वेळ निघून गेल्यावर समजते. मानवी नातं जपण्यासाठी मी पण सोडून कमीपणा घेतला की आपलेपणा वाढतो. मनाचा झरा निर्मळ असला की जीवनाच्या तळ्यात गाळ साचत नाही. कमवून गमावण्यापेक्षा मोजकेच जतन करणे महत्त्वाचे आहे, मग ते पैसा असो किंवा माणसं. शब्दातून प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असती तर काही भावनांना अश्रूतून येण्याची गरज भासली नसती. आपुलकीचे 4 शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकाची कमतरता भासत नाही. आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. कितीही माझी माझी म्हटलं तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे. सवडीने नाही तर आवडीने बोलणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात जपलंच पाहिजे. संयम ठेवून कार्य करत राहा. काही लोक विरोध करतील तर काही लोक टीका करतील. वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात. परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, त्यासोबत आपणही बदलायला हवं. बदल हा गरजेचाच आणि त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवातून शिकता यायला हवं. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसते. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. आपली माणसं आपल्या लोकांना मोठं करण्यापेक्षा बाहेरच्या लोकांच्या मनात मोठेपणा मिळवण्यासाठी त्यांना संधी देत असतात. ज्या अर्थी देवाने खडतर आयुष्य दिलंय त्या अर्थी तुम्ही त्या ताकदीचे खेळाडू आहात. माणसामध्ये बदल तेव्हाच होतो जेव्हा तो अति शिकतो किंवा अति दुखावला जातो. वेळेला वेळ देणारी माणसं वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही. जी व्यक्ती आपल्या आयुष्यात महत्त्वाची असते त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपणही महत्त्वाचे आहोत की नाही हे माहीत करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आयुष्यात कठीण परिस्थितीत संघर्ष केल्यानंतर एक बहुमोल संपत्ती विकसित होते, ती म्हणजे आत्मविश्वास. न हारता
न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यासमोर नशीबसुद्धा हार मानतं. आयुष्यात फक्त समाधान शोधा. अपेक्षा तर आयुष्यभर संपणार नाहीत. परिस्थितीने उसवलेला आयुष्याचा प्रत्येक क्षण हा कायम आनंदी राहून शिवायचा असतो. कोण काय करत आहे, कसं काय करत आहे आणि का करत आहे, या सगळ्यांपासून तुम्ही जेवढं दूर राहाल तेवढं खुश राहाल. कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट फेडायला लागतो. ठाकूरबुवांनी मुंबईत ठाकूरद्वार येथे राम मंदिर बांधले आहे. तेथे त्याच्या उजव्या बाजूस स्वामींचे छोटे देऊळ बांधले असून त्यात स्वामी महाराजांच्या पादुका स्थापन केल्या आहेत. या मंदिराची स्थापना ठाकूरदासबुवा उर्फ श्रीकृष्णदासबुवा यांनी केली आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. हे विचारांचं सामर्थ्य आहे. स्वामींची असेच प्रेमसंदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी घेईन. माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र तू घे. फसवणूक करून यशस्वी होण्यापेक्षा प्रामाणिक राहून अयशस्वी होणे केव्हाही चांगले. स्वामी म्हणतात, पापाचं चालक होण्यापेक्षा पुण्यकर्माचं मालक बना. काही नाही जमलं तरी एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा. स्वामींवर विश्वास ठेवा. संकट असू दे किंवा संकटाचा पहाड, स्वामी महाराज त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतातच. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते किंवा नमस्कार करते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमवली आहे. काळाच्या बरोबर चालण्याची अजिबात गरज नाही. आपण सत्याबरोबर चालायचे. बस एक दिवस काळ आपल्या बरोबर चालेल. स्वामी म्हणतात, स्वतःचा आधार स्वतः असला ना की नको तिथं खचून जाणं कधीच नशिबात येत नाही. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजलं तर कदाचित डोळ्यातून येणारं पाणी नक्कीच थांबेल. प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नक्की असतो. गरज असते ती फक्त संयम ठेवण्याची. माझे नाव घेत राहा, होणार नाही कधीच अनर्थ, जर सोबत असतील स्वामी समर्थ. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पण पाय देता देता सावरलो, कारण पाठीशी स्वामी समर्थ उभे होते. पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो, पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही. पैशाचा संग्रह करण्यापेक्षा माणसाचा संग्रह करा. पैशापेक्षा माणसाचे मोल हे अनमोल आहे. तुझी कोणती अडचण असू दे, इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांगतो, मी एका क्षणात दूर करेन. हा माझा शब्द आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संकटातूनही तारुणी दिली तुम्ही आम्हाला साथ. अनंत अपराध घालूने पोटी धरला माझा हात. हे स्वामीराया, तुम्हीच माझा श्वास. मी आयुष्यभर राहील तुमचा दास. कठीण वेळसुद्धा हसून घालवतो, कारण मी नशिबावर नाही तर स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवतो. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरही स्वामी शक्ती कळू दे. जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. शांतपणे स्वामीसमोर बसा. आपली समस्या त्यांना सांगा. स्वामी ऐकतात आणि एक क्षणात दूर करतात. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही. समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. बाळा, जिच्यासाठी तू रडत आहेस ना, ती व्यक्ती तुला सोडून नाही गेली. ती व्यक्ती तुझ्या योग्यतेची नव्हती, तर मी स्वतः तिला तुझ्या आयुष्यातून दूर केलेले आहे. माहीत नाही काय जादू असते स्वामी महाराजांच्या चरणात. मुजरा करायला जितके खाली वागतो तितके मोठं झाल्यासारखे वाटते. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होतीस. तुझे स्वप्न लवकरच साकार होईल. निश्चिंत राहा, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे.
स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी. अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वराची प्रार्थना केली पाहिजे. खचलेल्या मनात उभारी येते, अंधाराच्या रात्रीत चकाकी येते जेव्हा मन माझे स्वामी समर्थांचे गीत गाते. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असतात स्वामी पाठीशी ठाम. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे. त्यामुळे सुखाने जगा. उद्याची चिंता नको करू. ज्या स्वामींनी आजपर्यंत सांभाळ केलाय तो पुढे पण सांभाळून घेईल. एकदा लिहून तर बघ खाली कमेंट बॉक्समध्ये, श्री स्वामी समर्थ. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. भक्तिभावाने हाक मारून तर पहा, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीच होणार नाही. अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील. फक्त एकदा मनापासून आणि श्रद्धेने खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून पहा. दिवसातून किमान एकदा तरी स्वामींचे नामस्मरण करीत चला. तुमचे विघ्न टळून जातील. ज्या भक्ताला श्री स्वामी समर्थ नामाचे सामर्थ्य कळाले त्याला आयुष्यात कुठल्याही आधाराची आवश्यकता भासत नाही. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी मी नक्कीच धावत येईन. हाच माझा तुला आशीर्वाद आहे. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. माणूस सगळं काही विसरतो पण मिळालेली वागणूक कधीच विसरत नाही. म्हणून आपल्याकडून दुसऱ्यांना नेहमी आदरयुक्त वागणूक द्यावी. श्री स्वामी म्हणतात, तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यात तुम्हाला ईश्वरच दिसेल. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते, मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामींचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. स्वामी म्हणतात, सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. स्वामी सांगतात, मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे, पण जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे. कुणाच्या आयुष्यात जायचं असेल तर आनंदाने घेऊन जा. दुःख तर त्यांच्या जवळ पहिल्यापासूनच असतं. झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकतो यातच जीवनाचा अर्थ असतो. स्वामी तुम्ही आहात म्हणून धीर येतो आयुष्यात. बरेचदा खचून जातो पण तुमचे दर्शन होताच एक वेगळेच बळ येते अंगात. पैसा गाडी बंगला मिळणे म्हणजे श्री सद्गुरू कृपा नव्हे, पण ते नसतानाही आयुष्यात असलेले समाधान म्हणजे श्री सद्गुरू कृपा. गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणासाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही काही चांगले घडेल. नशीब जर चांगलं हवं असेल तर त्यासाठी तुमची कर्म पण चांगलीच असायला हवीत. त्यामुळे चांगली कर्म करा. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते स्वामी. जसे चांगले दिवस राहत नाही तसे वाईट दिवसही राहणार नाही, हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, तुम्ही तुमच्या वयापेक्षा
9 महिने मोठे आहात ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला ठामपणे माहीत असते. त्याच व्यक्तीला कधी तुमचा मोठेपणा दाखवू नका. होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते, आत्मविश्वास नाही. स्वामी सांगतात, या जीवनात काही वेळा नीती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परकं कोण. पुण्य जरी दिसत नसलं तरी वेळ आली की बरोबर ते उपभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम सुरू होतं. जगण्यासाठी संघर्ष नसतोच कधी. संघर्ष असतो तो फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी. स्वामी म्हणतात, प्रत्येकात गुण आणि दोष असतातच. तुम्ही त्या व्यक्तीत काय शोधता हे महत्त्वाचे. लोकांना तुम्हाला हरलेलं पाहायचे असते, पण आपण जिंकण्यासाठी बनलेलो आहोत हे सतत स्वतःला सांगायचे. जेव्हा सगळं संपलं असे वाटते तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो. फक्त देवावर विश्वास ठेवा. जे मिळालंय त्यातूनही आणखीन काहीतरी मिळालं पाहिजे यामध्ये आपली एक महत्त्वाची गोष्ट हरवते, ते म्हणजे समाधान. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांची 2 कारणं असतात. एकतर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी हवं असतं. स्वामी सांगतात, ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाही. माझ्यावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, जिवंत माणसाच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. स्वामी सांगतात, जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका. नात्याच्या झाडाला जर विश्वासाचं पाणी आणि प्रेमाचं खत असलं ना तर त्या झाडाला गैरसमजाची कीड कधीच लागत नाही. शक्य असेल तेवढी इमानदारीने मेहनत करा. बाकी देवावर सोडा. जे होईल ते चांगलंच होईल. स्वामी म्हणतात, जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते. जेव्हा तुमच्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण आनंद घ्या आणि जेव्हा दिवस चांगले नसतील तेव्हा लक्षात ठेवा की ते कायमचे राहणार नाहीत. विश्वास ठेवा, तुमचे चांगले दिवस मार्गावर आहेत. संकट कितीही मोठं असू दे, जर माझे नाम तुझ्या मुखात आहे तर मी अलगद त्या संकटातून तुला बाहेर काढेल. ज्या व्यक्तीला आईबापाच्या कष्टाची जाणीव असते ती व्यक्ती आयुष्यात कधीही अपयशी ठरत नाही. स्वतःला एकटे कधीच समजू नका, कारण तुमच्यासोबत विश्वास आहे, तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहे, तुमच्यासोबत एक कला आहे, तुमच्यासोबत एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्यासोबत स्वामी आहेत. मग कशाला कोणी पाहिजे आता. चला पुढे. माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहीत आहे मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही आहे. मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. आपण एकटे आहोत असा विचार करून कधीही खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून ठाम राहा. स्वामी सांगतात, प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ परत कशी असेल हे सांगता येत नाही. मोठं व्हायला ओळख नाही, माणसाची मन जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजातून मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी. कर्म तुझे चांगले, मग का उगाच करतोस काळजी. भिवू नकोस, स्वामी माऊली खंबीर तुझ्या पाठीशी. सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते
ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार. प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिना नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक सुद्धा आहे, जी आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळतं तो कधीच एकटा पडत नाही. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार आयुष्याचा डाव, स्वामीच तारतील ही भवसागराची नाव. चालताना ठेस लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो, हे लक्षात घ्या. केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. संयम ठेव, त्याचं फळ वेळ आल्यावर मिळतेच. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते. आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हाच साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्याला यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे, त्याचा सदुपयोग करा. स्वामी म्हणतात, पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देतं की मागायला काहीच उरत नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवायला लागतं. ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागतं. संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाला टिकणारे सुख शांती समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाला टिकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं हे ज्याने त्याने नक्कीच ठरवले पाहिजे. गुरुभक्ती करण्यासारखे दुसरे पुण्य या कलियुगात नाही. गुरुसेवा हा एकमेव असा विधी आहे ज्याला ना वयाचे बंधन आहे, ना अनुभवाचे, ना वेळेचे बंधन आहे, ना काळाचे. कोणत्याही अघटित प्रसंगातून तारून नेणारी गुरुभक्ती ईश्वरभक्तीहून उच्च स्थानावर विराजमान आहे. तुळशी माळ हाच खरा दागिना आहे. सोन्याच्या माळेने आजवर खूप संसार मोडले आहेत, पण या साध्या तुळशीच्या माळेने मोडलेले खूप सारे संसार उभे केले. अर्थात भगवंत नामस्मरणाने अनेकांचे कल्याणच झाले आहे. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होण्याकरिता जे जे काही आपण करतो, ईश्वर प्राप्तीकरता जे जे आपण सात्विक गोष्टी करत असतो, जसे ध्यान, तप, यज्ञ, साधना, तप, दान, धर्म, तसेच संसाराव्यतिरिक्त असे कृत्य ज्याला सांसारिक गोष्टीचा मायेचा जरासाही स्पर्श नाही, त्या गोष्टीला अध्यात्म म्हणतात. ईश्वरप्राप्ती अध्यात्म हा प्रत्येक जीवनाचा मुख्य उद्दिष्ट आहे. परंतु या मायेच्या जाळ्यात प्रत्येक जीव गुरफटून गेलेला असून त्याला त्याची जाणीव राहिलेली नाही. परंतु योग्य गुरु, योग्य पूर्वजन्माचे कर्म असतील तर आपण अध्यात्माच्या वाटेवर पूर्वसकृतानुसार अग्रेसर होऊ शकतो. परमात्म्याचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसाररूप रोगाचे महान औषध आहे. त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे क्षुद्र शारीरिक रोगांची, दुःखांची तीळ मात्र ताकद नाही. म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण भजन केले पाहिजे. संबंध नाते त्यांच्याशी जुळतो ज्याच्याशी मागच्या जन्मी आपले नातेसंबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं.
मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून जन्म झाला. कमी तर प्रत्येकात असते, पण 2 खूप चांगल्या गोष्टी आहे आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा धार्मिक श्रद्धा, एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा अभिमान आहे. साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परम शक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे. ओळख हा एक चांगला संबंध आहे. स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी मार्ग दाखवतात. स्वामी म्हणतात, काय एवढा चिंता करतोस मी असताना? फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर. माझे नामस्मरण कर. मी तुझ्या जवळच आहे. जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल, पण तुझी सेवा फुकट जाणार नाही हे लक्षात घे. फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाती जपणं हेच खरं जीवन आहे. प्रत्येक दिवशी स्वामींचे आभार मानले पाहिजे की त्यांच्यामुळे आपण सगळे अनंत अडचणी, चिंता, प्रपंच असून देखील आनंदात आणि सुखात आहोत. आपले पुण्य आहे म्हणून आपण स्वामी सेवेत आलो आहे. आता आपल्याला स्वामींच्या बँकेत अनन्य भक्तीचे खाते खोलायचे आहे आणि या अनन्य भक्तीच्या खात्यात श्री स्वामी समर्थ नामाची ठेवी जमा करायची आहे. या बँकेचे चालक, मालक, पालक स्वतः परब्रह्म आहेत. ही स्वामी नामाची ठेवी कधीच बुडणार नाही, उलट लाखो पटीने वाढून परत येईल. हे समर्था, माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक व घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस. माझ्यासाठी सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच यांना पाठवत असतोस. तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते, तसे आनंद प्राप्त होण्यासाठी स्वामीनाम घ्यावे लागते. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय. ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते. आपण भगवंताचे झाल्यास सुखी होऊ. भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही. परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा, मी त्याचा व्हावे ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे. रावजी भिकाजी ढवळे उर्फ रावासाहेब ढवळे हे महाराजांचे मोठे भक्त होते. त्यांच्या मातोश्री श्रीकाशी क्षेत्री जाऊन राहिल्या होत्या. या पुण्यक्षेत्री आपला देह पडावा अशी त्यांची प्रबळ इच्छा होती. एकदा त्यांच्या मातोश्रींची प्रकृती फार बिघडली. त्यांनी रावसाहेबांना त्वरित निघून यावे अशी तार केली. तार येताच रावसाहेब महाराजांची आज्ञा मागण्यास आले. महाराज म्हणाले, बैठ किधर जाता? असा हुकूम झाल्यामुळे रावसाहेब स्वस्थ राहिले. पुढे मातोश्रीस आराम पडून त्यांची प्रकृती चांगली सुधारली. त्यानंतर परत 1 वर्षाने मातोश्रींची अशीच अवस्था झाल्याचे पत्र आले. त्यावेळीही श्री स्वामींनी आज्ञा दिली नाही. श्री समर्थांच्या वचनावर पूर्ण भरवसा ठेवून रावसाहेब गेले नाहीत. तिकडे मातोश्री पूर्ववत हिंडू फिरू लागल्याचे त्यांना पत्र आले. पुढे 3ऱ्या वर्षी असेच मातोश्रींची प्रकृती बिघडल्याचे पत्र आले व त्यात रावसाहेबांना पाचारण केले होते. महाराजांचा निरोप मागताच यावेळी मात्र महाराजांनी त्यांना जाण्याची आज्ञा दिली. तेव्हा रावसाहेब लगेच काशीस गेले. मातोश्रीस देवाज्ञा होऊन त्यांचा यथासांग विधी रावसाहेबांनी केला. पुढे काही दिवसांनी ते अक्कलकोटास महाराजांच्या दर्शनास गेले असता महाराज म्हणाले, पूर्वी गेला असतास तर गाय चिखलात रुतली असती. याचा अर्थ तू 1-2 वर्ष विनाकारण अडकून पडला असतास. महाराजांच्या बोलण्याचा अर्थ त्यावेळी कोणाला समजत नसे, पण मागून त्याचा मथितार्थ लक्षात येई तो असा, महाराजांच्या सेवेस तू मुकला असतास असा होता. महाराजांची रावसाहेबांवर पूर्ण कृपादृष्टी होती. एकदाशी समर्थांनी रावसाहेबास सोन्याने मढलेली रुद्राक्षाची माळ प्रसाद म्हणून दिली होती. ती त्यांनी पूजेत ठेवली. रावसाहेबांनी
त्यानंतर संन्यास घेऊन धर्मकार्यात उर्वरित आयुष्य घालविले. महाराजांची भक्ती करून त्यांचा प्रचारही केला. इसवी सन 1840च्या सुमारास ते पुणे येथे समाधिस्थ झाले. बाबाजी साधोबा पोस्ट खात्यात हुद्द्यावर होते. ते मेहनती व प्रामाणिक काम करणारे असून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अक्कलकोटास श्री स्वामींच्या दर्शनास नियमित येत असत. एकदा ते असेच दर्शनास आले होते. दर्शन घेऊन परत जाण्याची स्वामींची आज्ञा त्यांनी मागितली. महाराज म्हणाले, बैठ, किधर जाता. काही वेळ बसून परत आज्ञा मागण्यास गेले तेव्हा परत म्हणाले, नदी किनारे पार. बाबाजी परत तेथे बसले. त्यानंतर बाबाजींनी विचार केला, परत आज्ञा मागितली व असेच काही घडले तर गाडी चुकून सरकारी नोकरीस रजा लागेल व कामाचा घोटाळा होईल. म्हणून ते महाराजांचा डोळा चुकून निघाले. कडपगाव स्टेशनावर आले, पण गाडी कुठली? मुसळधार पाऊस पडत होता. स्टेशनावर बातमी आली, पावसामुळे कृष्णा नदीस महापूर येऊन कृष्णेचा पूल पडला. रातभर त्यांना स्टेशनवर थांबावे लागले. गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी आली. त्यावेळेस महाराजांनी आज्ञा न देण्याची व नदी किनारे पार या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला. मुंबईत सर जमशेदजी जिजाबाई दवाखान्यात सर कावसजींचे डोळ्यांचे हॉस्पिटल होते. तिथे इस्रायल जातीचा डोळ्यांचा डॉक्टर होता. त्यावेळी नाताळ्यामध्ये कुठेतरी पिकनिकला मुंबईची मंडळी जात असत. अशीच काही मंडळी गमती खातर म्हणून अक्कलकोटला जाण्यास निघाली. त्यांच्याबरोबर हे इस्रायल डॉक्टरही निघाले. सर्वजण स्वामींच्या दर्शनास आले. दर्शन घेऊन सर्वजण स्वामींसमोर उभे होते. त्यात हे डॉक्टरही होते. त्या डॉक्टरकडे पाहत स्वामी म्हणाले, क्यों कितने हजार आंखें तुमने फोडे. असा प्रश्न त्याला विचारताच तो डॉक्टर आश्चर्याने थक्क झाला. आपण डोळ्यांचे डॉक्टर आहोत हे महाराजांना कसे समजले याचा विचार तो करू लागला. महाराज हे अवतारी पुरुषच आहे अशी सर्वांची खात्री झाली. असेच अनेक दर्शनीय केवळ मजा म्हणून दर्शनास येत, पण ते पुढे महाराजांचे परमभक्त होत असत. या डॉक्टरांप्रमाणे अनेक जाती धर्माचे लोक श्री समर्थ भक्त झालेत. शेअर मार्केटच्या वेळी मुंबईस पुष्कळ लोकांचे नशीब फळफळायचे. एकदा अशाच एका ब्राह्मणाने त्या धंद्यात बराच पैसा कमावला. त्या ब्राह्मणाने असा विचार केला की नुसता पैसा काय कमवायचा, आपल्याला एकदा पुत्र संतान झाल्यास आपण धन्य होऊ असा विचार मनात येताच त्यांनी श्री दत्त नृसिंह सरस्वती गाणगापूर निवासी यांस पुत्रप्राप्ती झाल्यास 1,000 ब्राह्मण भोजन घालण्याचा नवस केला. एका वर्षातच त्या उभयतांना पुत्रप्राप्ती होऊन त्यांच्या आनंदास पारावर राहिला नाही. परंतु काही दिवसातच शेअर बाजार गडबडला व लोकांचे दिवाळे निघाले. त्यामध्ये या ब्राह्मणास दारिद्र्य प्राप्त झाले. पुढे काही धक्क्याने तो ब्राह्मण मृत्यू पावला. त्याच्या बायकोच्या मनात नवसाची गोष्ट घोळत होती व आपल्या हातून 1,000 ब्राह्मण भोजन कसे होणार याची तिला चिंता लागली. तितक्यात तिच्या शेजारीने तिला उपदेश केला की गाणगापुरात जाऊन पुत्रासह श्री दत्तांच्या पादुकांची तू सेवा कर, म्हणजे श्री दत्त आपला नवस फेडून घेतील. बाईला ती गोष्ट पटली व ती गाणगापूर येथे जाऊन श्री दत्त पादुकांची सेवा तेथे करीत राहिली व माझ्या नवऱ्याचा नवस फेडून घ्यावा अशी दत्तासमोर तिने विनंती केली. काही दिवसांनी तिला असा दृष्टांत झाला की तुला 1000 ब्राह्मणांना जेवण्यास घालवण्याची शक्ती नाही, तर अक्कलकोटास जाऊन श्री समर्थांना जेवण घालावे, म्हणजे तुझा नवस फिटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी बाई उठून अक्कलकोटास गेली व महाराजांच्या समोर दूरवर उभी राहिली. तिला पाहून महाराजांनी तिला जवळ बोलाविले व नैवेद्य करण्यास आज्ञा दिली. बाईने बरोबर शिदा आणला होता. त्याचा स्वयंपाक केला. महाराजांना तिथे जेवण दिले. त्यावर ढेकर देऊन महाराज तृप्त झाले व तिला म्हणाले, बाई, तुझे 1000 ब्राह्मण जेवले बरे. असे महाराजांचे शब्द ऐकून त्या बाईला धन्यता वाटली. महाराजांना हे कसे समजले की मला 1,000 ब्राह्मण भोजन घालवायचे होते याचे आश्चर्य वाटून बाईने महाराजांना कृतज्ञतापूर्वक नमन केले व आनंदाने मुंबईस परत गेली. हे स्वामी समर्थ महाराज सर्वांना चांगली बुद्धी दे
आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ ही प्रार्थना नक्की करावी. स्वामीराया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.